आपल्या मार्गदर्शनामुळे जास्तीत जास्त निधी केंद्रातला कसा आणता येईल त्यासाठी प्रयत्न केला। रस्त्याची कामं असो, रेल्वेची कामं असो, एअरपोर्टच्या कामं असो किंवा पर्यटनाच्या माध्यमातून आदरणीय भुजबळ साहेबांच्या मदतीने वेगवेगळ्या ठिकाणी ॲडव्हेंचर स्पोर्ट्स असेल, वॉटर स्पोर्ट्स असेल, कलाग्राम असेल, या सगळ्यांची उभारणी जी आहे ह्या नाशिकमध्ये आज होती आहे। नाशिकचा एवढा झपाट्याने झालेला विकास बघता अनेक वर्तमानपत्रांचं सुद्धा इथे आगमन झालं, मोठमोठे दुकानं इथे व्हायला लागली। याच्यामुळे जी आहे इकॉनॉमिकल ग्रोथ जी आहे ह्या शहराची वाढली। शहरामध्ये दिवसेंदिवस वेगवेगळे बाहेरून येणारे नागरिक सुद्धा वाढत आहेत। त्याचं कारण मुख्य हे आहे की नाशिकमध्ये झालेली प्रगती आणि नाशिकमध्ये झालेला विकास। आदरणीय यशवंतराव चव्हाण, दादासाहेब गायकवाड, गो देशपांडे या दिग्गजांनी खऱ्या अर्थाने त्यांची परंपरा लाभलेला हा नाशिक मतदारसंघ। विकास साधणे हे आव्हानात्मक काम होतं, पण केवळ आदरणीय पवार साहेबांच्या प्रयत्नाने मी हे करू शकलो। या इकडे आपण उड्डाणपुलाच्या निमित्ताने आपण आला होता, त्या टायमाला आपण उड्डाणपूल बघितलं। तिसऱ्या नंबरचा हा उड्डाणपूल आपल्या नाशिकमध्ये झाला। अतिशय महत्वाचा असा उड्डाणपूल जेव्हा झाला तेव्हा अतिशय सर्व नाशिककरांनी आनंद उत्सव साजरा केला आणि एवढा मोठा पूल आणि एवढं मोठं जे भव्य इकडे काम झालं तेव्हा नाशिककरांनी खरापासून मनापासून त्याच्यासाठी दाद दिली। आणखी खूप काही करायचं आहे।